नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी. किनवट शहरात राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी किनवट माजी नगराध्यक्ष दिनकर चढावर, के मूर्ती, अरुण आणे, कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी आपण जयंतीनिमित्त अभिवादन करणार आहोत. तेव्हा या प्रसंगी जमलेल्या सर्व मान्यवरांचं मी सर्वप्रथम शब्दसुमनाने स्वागत करतो. आज इथे उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष किशनरावजी आपले के मूर्ती साहेब, त्याचबरोबर अरुणदादा आळणे, आमचे दिनू काका, त्यानंतर सुरज सातुरवार, अनिल पाटीलजी कराळे, केंद्रे सर, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा जयंतीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. सर्वप्रथम ज्यांची मी आता नावं घेतलेली आहे त्या मान्यवरांच्या हस्ते आपण इथं पुष्पपूजन करून ध्वजारोहण करणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी, माझे सर्व पत्रकार बांधव, माझे सहकारी बंधू, कर्मचारी बांधव आणि माझी सर्व लोकप्रतिनिधी यांना सुद्धा विनंती आहे की वेळेअभावी आपण या ठिकाणी सर्वांची नावं घेऊ शकत नाही. मी त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी इथे राजमाता जिजाऊंचं ध्वजारोहणानंतर पुष्पपूजन करावं. आणि त्यानंतर काही महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत आहेत की समाजामध्ये अस्थिरता निर्माण होत आहे. त्या दृष्टिकोनातून संतोषजी देशमुख असतील, सोमनाथजी सूर्यवंशी असेल आणि आपल्या किनवट महार विधानसभेचे माजी आमदार माननीय प्रदीपजी नाईक यांचंही या ठिकाणी अल्पशा आजारानं निधन झालं. या सर्वांना आपण इथे या कार्यक्रमाच्या नंतर श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्यानंतर हा कार्यक्रम इथे संपणार आहे. तर सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण पुष्पपूजन करून ध्वजारोहण करावं. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.